हाय, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. लक्ष द्या. आज आपल्या अनिकेतने फोन केलेला होता की सर इतर मुलांचे क्लास चालू झाले, आपले कधी चालू होणार. तुम्हाला मेसेज टाकतो. आमच्या क्लासेसवाल्यांचा ग्रुप आहे आणि आपले क्लासेस मोठे असल्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटचे रूल फॉलो करायला लागणार आहेत. मी तुम्हाला दाखवतो सुद्धा, तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो की कोणाकोणाचा आमचा क्लासेसचा ग्रुप आहे आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. आम्ही 7-8 जण आहोत ते क्लासमधले मोठ्या क्लासवाले. तर त्यांनी सांगितलं आपल्याला गव्हर्नमेंटचे रूल फॉलो करायला लागणारच आहेत. घरगुती क्लासेस चालू झाले असतील त्यामध्ये 1-2 सोसायट्या अशा असतात की सोसायटीवाले पण ऑब्जेक्शन घेतात. दुसरी गोष्ट, 1-2 विद्यार्थी असतील तर गोष्ट काय प्रॉब्लेम नाही, पण आपल्याकडे बाकीच्या पण बॅचेस चालू करायला लागणार तुमच्या बॅचेस चालू झाल्यावरती. आणि बघू आता कसं होतंय काय. 1 सप्टेंबरपासून कदाचित चालू होतील, बघूया ॲज पॉसिबल. 1 सप्टेंबरला शाळा चालू झाल्या तर आपले पण क्लास चालू होतील. शाळा कॉलेजेस चालू झाल्या तर ठीक आहे. लक्ष द्या. आपलं चालू होतं भूगोल. आज आपल्याला भूगोल शिकवायचं आहे. टुडे वी हॅव लर्न जिओग्राफी. आपलं पेज नंबर 46 अदर फॅक्टर्स पर्यंत आलेलं होतं ना. स्प्लिट लोकेशन ज्याला म्हणतो आपण, स्थान विभाजन. समटाइम्स द डिफरंट स्टेजेस ऑफ प्रोडक्शन आर डिक्लरायझेशन्स, डिसेंट्रलाइज अँड प्रोडक्शन इज ऑर्गनाइज ॲट अ डिफरंट प्लेस. बघा, कधी कधी उत्पादनाचे विविध टप्पे विकसित केले जातात. वाहतुकीचा खर्च कमी व्हावा म्हणून एकाच ठिकाणी इंडस्ट्रीज वगैरे निर्माण केल्या जातात. दॅट इज कॉल्ड MIDC वगैरे, किंवा औद्योगिक क्षेत्र हे एकाच ठिकाणी असं संबोधित झालेलं असतं. फॉर अकॉर्डिंग रिड्युसिंग ट्रान्सपोर्ट कॉस्ट, द मोबाईल इंडस्ट्रीज अँड ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, various part of the commodity are made in the different areas, assemble at one place, splitting the productions of commodity at a different places reduce cost. बरोबर ना. जर अशा प्रकारचे उद्योग, मोबाईल म्हणजे समजा ऑटोमोबाईल किंवा मोबाईल इंडस्ट्रीज ज्या असतात, ह्या छोटे भाग हे एकाच फॅक्टरीमध्ये बनवले जात नाही, तर ते वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये बनवले जातात. आणि ते लांब जर त्या फॅक्टरीज असल्या तर काय होतं, तुमचा वाहतुकीचा खर्च वाढतो, सेलिंगचा खर्च वाढतो, बरोबर आहे, असेंबल करण्याचा खर्च वाढतो. त्यामुळे अशा प्रकारची जी क्षेत्र असतात ती क्षेत्र एकमेकांच्या जवळ असतात. उदाहरणार्थ आपल्याला तर समजा मोबाईल बनवायचा आहे, बरोबर ना. तर संपूर्ण मोबाईल हा एकाच कंपनीमध्ये बनवला जात नाही. तर मोबाईलमध्ये जे काही चिप्स असतात किंवा त्याचे रजिस्टर्ड असतात, म्हणजे ते असतात छोटे IC असतात, हे वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात. मग हे जे बनवण्याचे उद्योग असतात ना, ते एकाच ठिकाणी असतात, म्हणजे एकाच इंडस्ट्रीमध्ये असतात, एकाच बिल्डिंग्समध्ये असतात किंवा एकाच MIDC मध्ये असतात. मग तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही लगेच जाऊन तिथून आणता, लगेच इकडनं जाऊन आणता, लगेच तिकडनं जाऊन आणता असं. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो, आपल्या इथे मुंबई साईडला मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, झवेरी बाजार वगैरे असे जे मार्केट्स आहेत ना, त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे उद्योग तुम्हाला आढळतात. मनीष मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे मोबाईल रिपेअर करणे, डिजिटल वॉच रिपेअर करणे, डिजिटल गोष्टी असतात त्या रिपेअर करण्याचे तिथे सगळ्यांचे छोट्या टपऱ्या आहेत. बरोबर आहे. आता समजा मी एखाद्या मोबाईलवाल्याकडे घेऊन गेलो, माझा मोबाईल रिपेअर करायचा आहे, त्याच्याकडे जर ते सामान नसेल, तर एखादा पार्ट नसेल, तर तो लगेच काय करणार, लगेच आपल्याकडच्या एका मुलाला पाठवणार, जा रे त्या दुकानातून आण, घेऊन ये, हा पार्ट घेऊन ये, आपल्याकडे नाही आहे. तुम्हाला लागला तर दुसरा देणार, दुसऱ्याला लागला तर तुम्हाला देणार, पैसे घेणार. लगेच तो काय करणार, तो तिथून घेऊन येणार आणि आपल्याला लगेच तो असेंबल करून तो मोबाईल देणार. म्हणजे तिथल्या तिथे गरज भागवली जाते. आणि आपल्या इथे जर मोबाईल रिपेअरिंग सेंटरमध्ये तिथे दिले तर तुम्हाला काय बोलतो, तो 2 दिवसांनी येऊन घेऊन जा. बघा, कधी पण बोला, कधी पण बघा, पुढच्या आठवड्यात मिळेल तुम्हाला, माझ्याकडे आता पार्ट्स नाही. मग तो काय करणार, इथून मार्केटला जाणार, तो पार्ट्स घेऊन येणार आणि घेऊन आल्यानंतर तो असेंबल करणार आणि देणार. पण मनीष मार्केटला गेल्यानंतर मात्र तुम्हाला अर्ध्या 1 तासामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल रिटर्न मिळणार. तो लगेच तिथल्या तिथे आणणार, लगेच पार्ट बसवणार, जा घेऊन. अशा गोष्टी होतात. समजलं. इकॉनॉमिक्स ऑफ स्केल.
ॲग्लोमेरेशन्स म्हणजेच काय तर ॲग्लोमेरेशन्स म्हणजे काय, इकॉनॉमिक्स बघा. Availability of various facilities lead to establish of industries in the region by using the available opportunities according to economics of scale. The region attracts more industries with time. Consequently, a concentrations of the agglomerations of industries occurs in this region. As a result of this above mentioned physical and economical factor have no influence on locations. A special characteristic of such a region is that industries that are mutually complementary to each other are established there. Here, for example, all over the world, place where iron and steel industries were located saw the development of the industrial which use steel as a raw materials, these utensils, automobiles, accessories. Ecomotives, etc. This is a term to establish of the car manufacturing until units packaging, industries, railway engine, manufacturing industries, etc. ज्याला म्हणतो आपण उद्योगाचं केंद्रीकरण. सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योगाची स्थापना होते, बरं ना. काय होतं, सुविधांच्या एका ठिकाणी सुविधा जर व्यवस्थित असतील, आज तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला गेल्या वेळेसच मी सांगितलं, बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या भारतामधून म्हणजे आपल्या इंडियामधून म्हणजे आपल्या मुंबईमधून बाहेर गेल्यात. मुंबईमधून बाहेर, भारतामधून नाही, मुंबईमधून बाहेर गेल्यात म्हणजे पुणा, तळोजा, बरं ना, बदलापूर वगैरे या साईडला, म्हणजे बाहेर तारापूर वगैरे या साईडला बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत. कारण तिथे उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे. वाहतूक करण्यासाठी सोपं असं, तुम्हाला जागेचा टॅक्स कमी असतो, पाण्याची उपलब्धता व्यवस्थित असते, मजुरांची संख्या पण व्यवस्थित असते, सगळं काही तुम्हाला तिथे उपलब्धतेनुसार मिळत असतं, बरं. या सगळ्या गोष्टींचा एक लक्षात घेऊन, सुविधांचा आयाता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन, अनुकूलतेच्या तत्वानुसार या प्रदेशात काही उद्योगधंदे स्थापन होतात, बरं. म्हणजेच काय, उद्योगांचं केंद्रीकरण होतं. आणि अशा उद्योगधंद्याचे केंद्रीकरण झालेल्या प्रदेशामध्ये आर्थिक, सांस्कृतिक, बरं ना, आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही. उद्योगाच्या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योग स्थापन झालेले असतात. म्हणजे काय, तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या त्याच्यावर आधारित दुसरा उद्योग चालू झालेला असतो, बरोबर आहे. एखाद्या गोष्टीवरती हा दुसरा उद्योग काय झालेला असतो, चालू झालेला असतो. संपूर्ण देशामध्ये जे लोह पोलादाचे कारखाने जे चालू झालेत ना, हे कारखाने आसपासच्या कारखान्यांच्या पक्क्या मालावर आधारित असणारी भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग एकमेकांचे असेंबल करते. आता बघा, मी तुम्हाला सांगतो, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, मी गोदरेजला होतो, बरं ना, गोदरेजला काही कालावधी मी काढले. तर गोदरेजला सगळ्या गोष्टी गोदरेजला मिळायच्या नाहीत. त्याचा जो कॉम्प्रेसर होता ना, कॉम्प्रेसर म्हणजे गोदरेजच्या म्हणजे फ्रीजच्या पाठीमागे जो छोटीशी मशीन असते युनिट, दॅट इज कॉल्ड अ कॉम्प्रेसर, हा लॉकिंग कंपनीचा यायचा, समजलं, लॉकिंग कंपनीचा यायचा. गोदरेजमध्ये इलेक्ट्रॉनिक ज्या साहित्य असायचं, वायर म्हणा, बल्ब म्हणा, थर्मास प्लास्ट म्हणा, हे सगळं जी म्हणजे जर्मन इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीकडनं यायचं. गोदरेजचं आणि जीईचं टायअप झालेलं होतं, दोघांचं कोलॅबरेशन झालेलं होतं. येणारा नफा दोघं आपापसामध्ये विभागून घ्यायचं अशा प्रकारे. तर जीई बरोबर त्यांचं कोलॅबरेशन झालेलं होतं, बरोबर आहे. तर आज भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे, गाड्यांचे स्ट्रक्चर्स म्हणजे सांगाडे निर्माण करणे, या उद्योगांच्या विकासामुळे पुढे मोटर गाड्या निर्मिती, व्यष्टीकरण उद्योग, रेलगाड्यांची निर्मिती, रेल्वे इंजिन निर्मिती, हे उद्योग सुद्धा अशा प्रदेशातच काय स्थापित होताना आपल्याला दिसत आहेत. अशा केंद्रीकरणामुळे नव्या येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळतो आणि जास्तीत जास्त नफा मिळवला जात असतो. देन नेक्स्ट, स्थानमुक्त उद्योग. एक मिनिट, कर्सर पटकन पुढे जातं.
फुटलूज इंडस्ट्रीज म्हणजे स्थानमुक्त उद्योग. स्थानमुक्त उद्योग म्हणजे नेमकं काय? हे सगळे उद्योगाचे प्रकार आहेत. आजपर्यंत मीही ऐकले नव्हते, न्यू सिलेबसमध्येच ऐकतोय, गेल्या वर्षी हे नव्हतं. A footloose industries does not have a strong location preference because the resource production skills and consumers in which it is a depend can be found in a numerous place. Such a company may relocate anytime. Hence the term food store, footloose, the internet and other forms advanced communications technology has made location completely detached from both source and market considerations. Some prominent example of footloose industries are watchmaking, diamond cutting, etc. Like inputs, output is a lightweight, and can be easily transported to the market. Most of footloose industrial products produce low volume and high volume options. Low volume and high volume options. बघा, हे उद्योग आहे ना, संसाधने म्हणजे काय? याच्यासाठी लागणारं साहित्य, मुबलक प्रकारचं साहित्य, उत्पादन कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतं. हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होतात, बऱ्याच ठिकाणी सहज असे उपलब्ध होतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व नसते. तुम्ही कुठे हे उद्योग तयार करताय, कुठे या कारखाने आहे, याला अजिबात महत्त्व नसतं. हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपल्याला दुसरीकडे एखाद्या ठिकाणी वगैरे आपण स्थापन करू शकतो, बरोबर आहे. या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. त्याच्यानंतर उत्पादित मोटरगाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढून त्याच्या नफ्यात वाढ होते. तसेच आंतरजालासारख्या आधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण, बाजारपेठा याचाही परिणाम होत नसतो. घड्याळ तयार करणे, हिरे तासणे म्हणजे त्याला फिनिशिंग आणणे, ही अशा काही उद्योगांची उदाहरणं आहेत. याच्यामध्ये पक्का माल किंवा कच्चा माल दोन्ही वजनाने हलके असतात, त्यामुळे सहज हलू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वगैरे नेऊ शकतात. या प्रकारातले बहुतेक उत्पादन जे असते ते कमी प्रमाणात असते, परंतु त्याचं मूल्य अधिक असतं. उदाहरणार्थ करून पहा, याच्यामधलं तिसरं उदाहरण हे स्थानमुक्त उद्योगाचं उदाहरण आहे. मधाची निर्मिती करणे, कच्च्या मालाच्या पक्का मालाच्या वजनाच्या निश्चितीवर फारसा फरक पडत नाही. बघा, आता हे जे मोठमोठे उद्योग आहेत ना, मोठमोठे उद्योग त्याच्या वजनावरती पण निर्धारित करतं की त्याची वाहतूक किती जड आहे, किती. आता गाड्या बनवण्याचा उद्योग असेल तर त्यांचे कंटेनर मोठे असतात. एका कंटेनरमधून जास्तीत जास्त 5 ते 6 गाड्या पाठवल्या जातात एका कंटेनरमधून, ते पण व्यवस्थित लोड करून त्या कंटेनरवरती 5 ते 6 गाड्या भरल्या जातात, त्या शोरूमला पाठवल्या जातात, बरं ना. आणि समजा आता तुम्हाला आता हिरे वगैरे पाठवायचे असतील तर ते काय करतात, एका कंटेनरमधून बरेचसे जातात, हलकं सामान असतं, बरं ना. हे असं असतं, दॅट इज कॉल्ड अ स्थानमुक्त उद्योग असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये छोटे छोटे उद्योग येतात, ते म्हणजे कोणते? वस्त्रोद्योग, गारमेंट्स वगैरे, सिमेंट उद्योग, सिमेंट इंडस्ट्रीज, हिरे तासण्याचे उद्योग, बरं ना, मोबाईल उद्योग, त्याशिवाय कागद निर्मिती, बरं ना, याचे उद्योग, त्याशिवाय साखर उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि संगणक निर्मिती उद्योग, तेल शुद्धीकरण उद्योग, बरं आहे, अशा प्रकारचे उद्योग. हां